दक्षिण मुंबई महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेचा आणि देशभरात लक्ष वेधून घेणारा लोकसभा मतदारसंघ. आता तुम्हाला वाटेल की अजून 2029च्या निवडणुकीला 2.5 वर्षाहून अधिक काळ बाकी आहे. मग आता अचानक लोकसभा मतदारसंघ कुठून आला? तर एक गोष्ट लक्षात घ्या, राजकारणात ज्या क्षणी निवडणुकीचा निकाल लागतो त्या क्षणापासून पुढच्या निवडणुकीची समीकरणं आखण्यास सुरुवात होते. किंबहुना निवडणुकीला अजून अवकाश आहे, पण त्याआधीच दक्षिण मुंबईतून एका नावाची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू झाली आहे. विशेष म्हणजे ही चर्चा मिलिंद देवरा, सचिन अहिर, राहुल नार्वेकर किंवा मंगलप्रभात लोढा यांच्या भोवती नाही, तर राजकारणात सक्रिय नसलेल्या एका वेगळ्या चेहऱ्याभोवती फिरताना दिसते आहे. आणि याचं कारणही मोदी अमित शहा यांच्याशी जोडलेलं असल्याचं बोललं जात आहे. आता हा फक्त सोशल मीडियाचा कयास आहे का, की त्यामागं महायुतीची एखादी मोठी रणनीती दडली आहे? आणि जर खरंच नवीन चेहरा दक्षिण मुंबईत उतरवला गेला तर त्याचा सर्वाधिक फटका कोणाला बसू शकतो? हा संपूर्ण राजकीय खेळ आज मी आपल्याला समजून सांगणार आहे. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ हा केवळ एक मतदारसंघ नाही, तर तो महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रतिष्ठेची लढाई मानला जातो. उद्योगपती, व्यापारी, सेलिब्रिटी, जुन्या मुंबईतील रहिवासी, मध्यमवर्गीय झोपडपट्ट्या, कोळीवाडे, जुन्या चाळी आणि उच्चभ्रू परिसर असा अत्यंत विविध मतदारांचा हा मतदारसंघ आहे. त्यामुळे इथं फक्त पक्षाची लाट पुरेशी नसते, उमेदवाराची प्रतिमा, त्याची स्वीकारार्हता आणि स्थानिक संपर्क यालाही तितकंच महत्त्व असतं. म्हणूनच 2029 मध्ये उमेदवारांसाठी एवढी चर्चा लवकर होऊ लागली आहे. या चर्चेची सुरुवात झाली ती भाजप समर्थक म्हणून ओळख असलेल्या समित ठक्कर यांच्या एका पोस्टमुळे. त्यांनी थेट कोणाचंही नाव घेतलं नाही, मात्र त्यांनी एवढं सूचित केलं की 2029 मध्ये दक्षिण मुंबईतून एनडीएचा उमेदवार मिलिंद देवरा, सचिन अहिर, राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा किंवा यामिनी जाधव यांच्यापैकी कोणीही नसेल. एवढंच नाही तर अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे किंबहुना थेट पंतप्रधान मोदी यांनी संभाव्य उमेदवारावर जवळपास शिक्कामोर्तब केल्याचाही दावा त्यांनी केला. यासोबत काही संकेतही दिले. त्या व्यक्तीला क्रिकेटची विशेष आवड आहे, तो वरळीचा रहिवासी आहे आणि त्याचा वसई विरारशीही संबंध आहे. यानंतर सोशल मीडियावर चर्चा अक्षरशः पेटली. अनेकांनी या संकेतांचा अर्थ लावण्यास सुरुवात केली. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातूनही विश्लेषण करण्यात आलं आणि त्यामध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांचं नाव पुढे आलं. अर्थात याला कोणतीही अधिकृत पुष्टी नाही, हा केवळ एक अंदाज आहे. पण राजकारणात अनेक वेळा अशाच चर्चा पुढे मोठ्या घडामोडींचा पाया ठरतात. त्यामुळे या चर्चेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आता प्रश्न पडतो की अजिंक्य नाईक यांचंच नाव का, आणि हे आहेत तरी कोण? यामागं काही कारणं सांगितली जात आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदामुळे त्यांची शहरात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. क्रिकेट क्षेत्रातील संपर्क, विविध सामाजिक कार्यक्रमामधील सहभाग, वरळी परिसराशी असलेलं नातं आणि काही प्रभावी राजकीय नेत्यांशी असलेली जवळीक या गोष्टींचा उल्लेख चर्चेत केला जात आहे. राजकारणात अनेकदा पक्ष नवीन चेहऱ्यांवरही मोठा डाव खेळताना दिसतो, विशेषतः जेव्हा पारंपरिक नेत्यांबाबत मतदारांमध्ये काही प्रमाणात थकवा निर्माण होतो किंवा नवीन सामाजिक समीकरण तयार करण्याची गरज असते. दक्षिण मुंबईच्या राजकारणाकडे पाहिलं तर इथं प्रत्येक निवडणूक वेगळी असते. एकेकाळी हा मतदारसंघ काँग्रेसचा मजबूत गड मानला जायचा. त्यानंतर शिवसेनेने इथे आपली ताकद वाढवली. 2014 पासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे अरविंद सावंत सलग 3 वेळा खासदार म्हणून निवडून आले. 2024 मध्येही त्यांनी महायुतीच्या यामिनी जाधव यांचा पराभव करत हा मतदारसंघ कायम ठेवला. म्हणजे आजही या मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाची ताकद कमी लेखून चालणार नाही. आणि ज्या पद्धतीनं राजकारणातून सध्या उद्धव ठाकरे यांची ताकद कमी केली जात आहे, आमदार खासदार फुटत आहेत, त्यानुसार जिथे ठाकरेंचे तगडे उमेदवार आहे तिथं महायुतीला मजबूत स्थितीत यायचं असेल तर आतापासून फिल्डिंग लावणं गरजेचं आहे. त्यामुळे हे सगळं गणित आखलं जात आहे असंही आपण म्हणू शकतो. आता यामागं विधानसभा मतदारसंघाचं गणितही महत्त्वाचं आहे. वरळी, शिवडी आणि भायखळा येथे उद्धव ठाकरे गटाचे आमदार आहेत. मुंबादेवीमध्ये काँग्रेसचे प्रतिनिधी आहेत, तर मलबार हिल आणि कुलाबा या भागात भाजपचे मजबूत नेते आहेत. म्हणजेच हा मतदारसंघ पूर्णपणे एका पक्षाच्या बाजूने झुकलेला नाही, दोन्ही बाजूंकडे ताकद आहे. त्यामुळे योग्य उमेदवार निवडणं ही महायुतीसमोरची सर्वात मोठी परीक्षा असेल. मिलिंद देवरा यांचं नाव अनेकदा दक्षिण मुंबईसाठी चर्चेत असतं. काँग्रेसमधून शिंदे गटात गेल्यानंतर त्यांच्याकडे अल्पसंख्याक, व्यापारी आणि पारंपरिक काँग्रेस मतदारांपर्यंत पोहोचण्याची क्षमता असल्याचं मानलं जातं. दुसरीकडे सचिन अहिर हे देखील दक्षिण मुंबईतील अनुभवी नाव आहे. राहुल नार्वेकर यांचं स्वतःचं स्वतंत्र असं राजकीय वजन आहे. मंगलप्रभात लोढा हे भाजपचे वरिष्ठ आणि प्रभावी नेते आहेत. त्यामुळे या सर्व नावांना बाजूला ठेवून पूर्णपणे नवीन चेहऱ्याचा विचार होत असेल तर तो केवळ उमेदवार बदलण्याचा निर्णय राहणार नाही, तर ती महायुतीची दीर्घकालीन रणनीती असेल. कारण आजचं राजकारण हे फक्त पारंपरिक राजकीय नेत्यांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. उद्योग, क्रीडा, सामाजिक क्षेत्र किंवा प्रशासनातून आलेल्या चेहऱ्यांनाही पक्ष संधी देताना दिसत आहे. अशा उमेदवारांमुळे पक्षाला नवीन प्रतिमा तयार करता येते. विशेषतः शहरी मतदारसंघांमध्ये शिक्षित, तरुण आणि व्यावसायिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी अशा प्रयोगांकडे पक्ष वळताना दिसतात. मात्र या चर्चेचा दुसरा पैलूही तितकाच महत्त्वाचा आहे. सोशल मीडियावर सुरू झालेली प्रत्येक चर्चा सत्य ठरतेच असं नाही.
अनेकदा अशा चर्चा हेतुपुरस्सर वातावरण तयार करण्यासाठी देखील पुढे आणल्या जातात. एखाद्या नावाची चाचपणी करणं, जनतेची प्रतिक्रिया पाहणं, पक्षातील इतर इच्छुकांना संदेश देणं किंवा विरोधकांचं लक्ष दुसरीकडे वळवणं, अशा अनेक कारणांसाठी देखील राजकीय संकेत दिले जातात. त्यामुळे या संपूर्ण चर्चेकडे अंतिम निर्णय म्हणून पाहणं योग्य ठरणार नाही. यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे. 2029 पर्यंत महाराष्ट्राचं राजकारण किती बदललेलं असेल हे आज कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. महायुतीची रचना बदलू शकते, महाविकास आघाडीचं समीकरण बदलू शकतं, नवीन पक्ष किंवा नवीन नेतृत्व पुढे येऊ शकतं. त्यामुळं आज जी नावं चर्चेत आहेत ती पुढील 2 ते 3 वर्षात बदलूही शकतात. पण एवढं नक्की की दक्षिण मुंबईसारख्या मतदारसंघासाठी तयारी आत्तापासून सुरू झाली आहे, याचा हा स्पष्ट संकेत मानला जात आहे. राजकारणात एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागते. निवडणुका फक्त मतदानाच्या दिवशी जिंकल्या जात नाहीत, तर त्याची पायाभरणी अनेक वर्ष आधी सुरू होते. कोणता चेहरा पुढे करायचा, कोणत्या समाज घटकांपर्यंत पोहोचायचं, कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवायची आणि विरोधकांना कसं अडचणीत आणायचं, याचं नियोजन खूप आधीपासून सुरू असतं. त्यामुळं अजिंक्य नाईक यांच्या नावाभोवती सुरू झालेली चर्चा खरी असो किंवा केवळ राजकीय कयास, पण तिने एक गोष्ट स्पष्ट केली. दक्षिण मुंबईच्या जागेवरून 2029ची राजकीय बुद्धिबळाची खेळी ही आतापासून सुरू झाली आहे. एकंदरीतच आता पुढच्या काही महिन्यात ही चर्चा आणखी वेग घेते का? महायुतीकडून खरंच एखादा नवीन चेहरा पुढे येतो का, की शेवटी पुन्हा पारंपरिक नेत्यांवरच विश्वास दाखवला जातो? हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण दक्षिण मुंबईची लढत ही केवळ एका मतदारसंघाची नसते, तर ती मुंबईतील आणि महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय समीकरणांची दिशा ठरवणारी लढत आहे. त्यामुळे या चर्चेवर पुढे कोणता राजकीय शिक्का बसतो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असेल. तुम्हाला काय वाटतं? 2029 मध्ये दक्षिण मुंबईतून महायुतीने नवीन चेहरा द्यावा का? या चर्चांमध्ये खरंच तथ्य असेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.